नव्या वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातील मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळते। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा भाविकांनी गर्दी केलेली आहे। नव्या वर्षाला गणपती बाप्पाच्या दर्शनाने अनेक भाविक सुरुवात करत असतात आणि त्यामुळे हजारो भाविक सिद्धिविनायक मंदिरात येतात। त्यांच्यासाठी सिद्धिविनायक न्यासाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। मध्यरात्री 3 वाजल्यापासून ही दर्शन सेवा सुरू असेल। आज 31 आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, अनेकदा महत्त्वाचं काही का असेल किंवा कुठला नवा दिवस असेल तर त्यासाठी अनेकदा सगळे मुंबईकर किंवा इतर महत्त्वाचे जे बॉलिवूड कलाकार आहेत, अनेक महत्त्वाचे नेते आहेत, ते सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जात असतात। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सुद्धा अनेक मुंबईकर बाप्पाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यासाठी मंदिर प्रशासनाने काय काय व्यवस्था केली आहे, काय माहिती आहे? नक्कीच सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतल्या प्रसिद्ध ठिकाणी आपल्याला तरुणांची गर्दी बघायला मिळते। नागरिक घराबाहेर पडून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अगदी जल्लोषात बाहेर पडतात। तशीच गर्दी आपल्याला सध्या सिद्धिविनायक मंदिरात बघायला मिळत आहे। सकाळी पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी जी आहे ती आपल्याला सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये बघायला मिळत आहे। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अगदी 31 ला आपल्याला सकाळी 3 वाजल्यापासूनच अशीच गर्दी जी आहे ती सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये बघायला मिळत आहे। आणि खरं तर आज गर्दी होणार हे लक्षात घेता प्रशासनाकडून सुद्धा तशी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। मंदिराच्या बाहेर पोलिसांचा फौज फाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। त्याचसोबत म्हणजे याआधी सिद्धिविनायक मंदिरात जाण्यासाठी 2 ते 3 ठिकाणाहून आतमध्ये जाण्यासाठी जागा होती, प्रवेशद्वार होता। मात्र आज फक्त या आपण जी बघतोय दृश्यांच्या माध्यमातून इथूनच भाविकांना जी आहे ती एंट्री दिली जात आहे आतमध्ये जाण्यासाठी, जेणेकरून अनुचित प्रकार घडणार नाही आणि आतमध्ये मंदिरामध्ये गर्दी होणार नाही आणि जेणेकरून भाविकांना कोणत्याही समस्येला तोंड द्यावं लागणार नाही। त्यामुळे आता प्रशासनाकडून सुद्धा या ठिकाणी तयारी करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। सकाळपासूनच आपल्याला मुंबईतल्या प्रसिद्ध ठिकाणी जी आहे ती गर्दी बघायला मिळत आहे। गेटवे ऑफ इंडिया असेल, त्याचसोबत मरीन ड्राईव्ह, दादर चौपाटी अशा ठिकाणी। मात्र दुसरीकडे आपल्याला मंदिरांमध्ये सुद्धा भाविकांची प्रचंड गर्दी जी आहे ती बघायला मिळत आहे। एकीकडे 2024च्या वर्षाला निरोप देत असताना आणि 2025 या नवीन वर्षाचं स्वागत करत असताना आपल्याला बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी लहान मुलं असतील, तरुण असतील, तरुणी असतील, वरिष्ठ नागरिक असतील, मोठ्या प्रमाणात त्यांनी सिद्धिविनायक या मंदिरामध्ये गर्दी केलेली आहे। आणि मुंबईच्या मोठ्या संख्येने सिद्धिविनायक मंदिरात जात असतात। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।